नमस्कार मित्रांनो, गणराज हॉटेल आपल्याला गणराज कॉटेज आपल्याला परिचित आहे आणि हे बघा नवीन लोकेशन. हे तर सर्वांना माहितीच आहे. हा नवीन अलिबागचा लोकेशन ट्रेसिंग केलं आहे. निखिल सरांनी ट्रेसिंग केलं आहे. मस्त आहे. इथं एक व्हिडिओ आणि एक फोटोचा व्हिडिओ शॉट होऊ शकतो. हे बघा विथ सेल्फी. थोडी पार्टी चेंज करत होती, थोडा वेळ मिळाला त्या हिशोबाने मग व्हिडिओ काढण्याचा एक प्रयत्न आहे छोटासा. अलिबागला गेल्यानंतर तेच लोकेशन. हे बघा अजून एक नवीन लोकेशन आहे. हे बघा फोटो आणि व्हिडिओ 4-5 फोटोचे फ्रेम्स इथं. अलिबागला गेल्यानंतर तेच लोकेशन तेच सगळं करून थोडं पार्ट्यासुद्धा बोर होतील म्हणून नवीन लोकेशन ट्रेस केलं आहे. बघा पलीकडं मस्त एक पडका वाडा आहे, मध्ये मस्त भाताची शेती आहे. भाताची शेती वाडा, त्यामध्ये फोटो जबरदस्त फोटो येईल. ही एक फ्रेम आहे फोटोशूटसाठी. हे बघा मस्ती थोडीशी करताना आमचे मित्र रोहन आणि निखिल, सगळ्यात हुशार माणूस पटारे. हे बघा कसं मागं राहिला आहे, पण मारले त्यांनी सुद्धा. नवीनच आता हे काय, हे तर सगळ्यांना माहितीच आहे, पण जे नवीन फोटोग्राफर आहे आपल्या ग्रुपमध्ये कधी ते अलिबागला जास्त शूटिंगसाठी गेलेले नाहीत. पण बघा लोकेशन, हे बघा शूटिंग फोटो काढताना घ्यायची काळजी घ्या थोडीशी. साप दिसला होता अचानक. हा एक अलिबागचं अजून एक नवीन ट्रेसिंग लोकेशन. समुद्राचा व्ह्यू आहे, पलीकडं डोंगर आहे. हे आता स्लायडर शॉट कसे आपण घेऊ शकतो या लोकेशनला नवीन. तुम्ही थोडासा अंदाज लावू शकता एक कसा शॉट येईल. हे बघा हे थोडंसं स्लायडिंग शॉट. आता हे मोबाईलचं शूटिंग आहे त्याच्यामुळे एवढं प्रॉपर नाही टाकलं. मस्त आहे. हे फोटोसाठी एक फ्रेम मस्त आहे, कपलच्या फोटोसाठी एक नंबर. हे आमचे मित्र रोहननी केलं आहे शूटिंग. थोडंसं हिरवं झाडं त्याला आवडलं. मोबाईलवर एक शॉट, स्लायडिंगचा एक शॉट परत एकदा. थोडीशी मोबाईलची क्वालिटी चेक करताना व्हिडिओ घेतला आहे. आणि थोडासा छंद म्हणून रोहननी जरा बारीक फुलांचं शूटिंग केलं आहे मस्त, आपले मध्ये प्री वेडिंगमध्ये टाकायला. एवढं प्रॉपर नाही पण एक टाईमपास म्हणून. आहे बघा 2-3 साप दिसलेले. सगळ्यात महत्त्वाचं काम करताना काळजी घ्या रे. आता यावर्षी भरपूर पाऊस झाला आहे, पुढे गावता फोटो काढताना लक्ष देत नाही, बसतात खालून फोटो काढतात. चेक करा भविष्यात कोणाला प्रॉब्लेम नाही यावा म्हणून हा व्हिडिओ मुद्दामून सोडला आहे. हा एक अजून एक 4था पॉईंट आहे. हा स्लायडिंगचा शॉट, समोरून कपलमध्ये उभा असल्यावर किती भारी शॉट येईल हा फोटोसाठी, शूटिंगसाठी. पण जुन्या पायऱ्या आहेत, एक मंदिर आहे वरती, त्या मंदिरावर जाताना येताना 1-2 फोटो 1-2 व्हिडिओचे शॉट. नवीन ट्रेसिंग लोकेशन. अशी लोकेशन आपल्या साईडला सुद्धा भरपूर आहेत, पण एकदा अलिबागला गेल्यानंतर तेच रेवदांडा, तेच नागाव, काहीतरी पार्टीला वेगळं देण्याचा प्रयत्न करा म्हणजे यावर्षी करावंच लागणार आहे. हे बघा हे हा मनोरा 7 माळ्याचा होता, तो 4 माळ्याचा राहिला आहे आता. बघा तो पडून 4 माळ्याचा राहिला मी त्याचा टॉप. पूर्वी तो 7 माळ्याचा होता. नवीन फोटोग्राफर लोकांसाठी माहितीसाठी हा व्हिडिओ आहे की अलिबागला जाऊन काय म्हणते, काय अलिबागला समुद्र आणि तिथं काय करायचं. नुसतं समुद्रातच 2-3 फोटो होते. बघा फोटोसाठी अतिशय
अतिशय भारी पॉईंट आहे फोटोसाठी तर हा पॉईंट फोटो आणि व्हिडिओसाठी दोन्ही पण आहे हा. एक नंबर गाणी होतात आपल्यातले म्हणजे जवळजवळ 90% फोटोग्राफर लोकांनी गाजवलेलं आहे रेवदंडा. पण आता लॉकडाऊन नंतर मला वाटतं पहिलीच ट्रिप असेल आमची याची प्री वेडिंगची. थोड्याच दिवसात आपण प्लॅन करतोय इकडं जायचा. बऱ्याच लोकांना आठवण येत असेल जे आले आपण इथं गेलो होतो. हे बघा झाडं रेवदंड्याची बरीचशी झाडं पाडलेली आहे बरं का. 90% झाडं पाडलेली आहे. 90 नाही म्हणता येणार, 70-80% झाडं पाडलेली आहे बीचच्या कडेची. हा बघा समुद्राचा व्ह्यू. बऱ्याच जणांनी प्री वेडिंगचे इथले शॉट पाहिले असतील. आणि हे आडवं झाड आहे नाही, इथं पण बरेच शॉट झालेले आहेत. इथं पण बरेच शॉट. फोटो आणि व्हिडिओसाठी प्रसिद्ध लोकेशन अलिबाग रेवदंडा किल्ला. भरपूर ॲक्टिव्हिटीज फोटोसाठी इथं आहेत विथ सेल्फी. हे मंगेशचा आवडता पॉईंट तोफ, किल्ल्यावरल्या तोफ. एक नंबर शॉट मारतो मंगेश इथं. हे बघा झाडं काही पडलेली आहेत. हे ते मनोरा बसलेच आहे. हे मनोऱ्याचा आतला व्ह्यू थोडासा 360 डिग्रीत मारलेला आहे. मस्त व्हिडिओ आलेला आहे 360. हे नवीन लोकेशनसाठी आम्ही ट्रेसिंग केलेलं. त्या डोंगरावर जे आहे तिथून वरती गाडी जाते. आता आम्ही येताना नाही शूट केलं, जाताना करतो आहे. या रस्त्यावर डांबरी रस्ता आहे, गाडी जाती. रस्त्याच्या मध्ये कपल शूट एक नंबर होणार. डोक्या एवढं गवत आहे दोन्ही साईडनी, मध्ये कपल उभं. मस्त शॉट येईल. व्हिडिओचा एक शॉट, परत फोटोचा एक क्लिक. एक नंबर येणार आहे, एक नंबर. मस्त व्ह्यू हा. या ठिकाणी मी रोहनची मदत झालेली आहे शूटिंगसाठी. मोबाईलवरच करतो आहे, गाडी चालवतो आहे म्हणून मी नाही करत, रोहन करतो आहे. आणि व्हिडिओ आकडी वळण आहे थोडीशी. गाडी पण सावकाश, कधी गेला तर सावकाश जा, सावकाश या. आणि भरपूर पाऊस झाल्यामुळं भरपूर हिरवं आहे आत्ता. हे मनोऱ्याच्या आतला व्ह्यू आहे मनोऱ्याचा. हे मनोऱ्याच्या बाहेरचं फोटोसाठी एक नंबर. ह्या भिंतीपाशी तर 90% शॉट झालेले आहेत गाण्यातले प्री वेडिंगच्या.